वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याची कशी काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याला भरभराट होईल आणि आपल्या या गोष्टी अवॉइड करता येईल? जसं की आपल्या वास्तूमध्ये उंबरठा असणं हे फार फार महत्त्वाचं आहे. उंबरठा जर तुमच्या वास्तूला नसेल तर बाहेरचं जग आणि तुमची वास्तू हे मिक्स होऊन जातं है ना. तो एक थ्रेशोल्ड आहे, तो एक आयडेंटिफिकेशन, तुमच्या वास्तूला आयडेंटिफाय करण्याची पहिली जागा ही उंबरठा आहे. आणि ती जर प्रॉपर नसेल, व्यवस्थित नसेल, म्हणजे तुटलेल्या अवस्थेत असेल, भंग पावलेल्या अवस्थेत असेल, किंवा आपल्याला ज्या एलिमेंटची हवी त्या एलिमेंटची ती नसेल प्रॉपरली, त्यात खूप काम आहे. म्हणजे आता एवढं सगळं म्हणजे उंबरठा या विषयावरती मी 1 तास बोलेन, एवढं नॉलेज आहे त्याच्यामध्ये. पण काही महत्त्वाचे सिगमेंट्स मी इथे सांगतो. जसं मॅडम म्हटलं तसं की त्याच्यावरती आपण स्वस्तिकचे चिन्ह लावतो किंवा लक्ष्मीची पावलं लावतो. तर लक्ष्मीची पावलं तर नाहीच लावायला पाहिजे. कारण मी अनेकदा ही गोष्ट सांगितली आहे की जेव्हा नृसिंहांनी जो अवतार घेतला ज्या वेळेला, तेव्हा हिरण्यकश्यपूचा वध करायचा होता. आणि हिरण्यकश्यपूला देवानी वरदान दिलं होतं, ब्रह्मदेवानी, की तुम्ही मला मानवामध्ये पण मारू शकत नाही, दानवामध्ये पण मारू शकत नाही, तुम्ही मला वास्तूत पण मारू शकत नाही, जगात पण मारू शकत नाही, तुम्ही मला सकाळी पण मारू शकत नाही, दुपारी पण मारू शकत नाही आणि रात्री पण मारू शकत नाही. असे सगळ्या प्रकारचे कंटेंट्स त्यांनी एकत्र करून ते वर मागितला होता. त्यामुळे असा कुठला स्पेसिफिक गोष्ट नव्हती तिकडे त्यावेळेला की अशी काही घटना घडू शकेल. तर त्यावेळेला त्याला त्याचा अमरत्वाचा गर्व झाला होता आणि त्या गर्वाचं हरण करण्यासाठी आणि तो भक्त प्रल्हादला वाचवण्यासाठी देवाला त्याचा अवतार घ्यावाच लागला. कारण म्हणतो ना आपण की निरउपद्रवी व्यक्ती जो असतो त्याच्यासाठी देव हा नेहमी धावून येत असतो. त्यामुळे आपण स्वतः कधी पण जास्तीत जास्त म्हणजे आता कलियुगामध्ये निरउपद्रवी राहणं तसं फार कठीण आहे. कारण एक फोन आला तर आपल्याला राग येतो नाही का. तर असं पण होतं बरेच वेळेला, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे. तर असा निरुपद्रवी व्यक्तीला देव जेव्हा धावा करतो देवाचा तो व्यक्ती, तेव्हा देव त्याला ॲब्सोल्युटली त्याचं फीडबॅक देत असतो, आपल्याला पण देत असतो. फक्त आपण त्या लेवलला जायला पाहिजे पहिली गोष्ट. तर अशी घटना तिथे घडली आणि त्यावेळेला देवाने जो अवतार घेतला, देवाने कुठल्या हत्याराचा वापर केला नाही, कारण हत्याराचा देवाचा पण होता, त्यांनी नखांचा वापर केला. त्याच्यानंतर त्यांनी वास्तूही नाही बघितली आणि जगही नाही बघितलं. त्याच्यामधली जागा होती ती म्हणजे उंबरठा. आणि त्या ठिकाणी जाऊन ज्यावेळेला त्यांनी मारलं त्यावेळेला ती वेळ होती, दिवसही नव्हता, रात्रही नव्हती, दुपारही नव्हती, ती होती संध्याकाळ, तिन्ही सांजेला. म्हणून आपण स्पेसिफिक तिन्ही सांजेला तेवढं इम्पॉर्टन्स देतो आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. तेवढं इम्पॉर्टन्स आपण का देतो तर त्याचं कारण ते आहे. त्यावेळेला ते ठिकाण फार महत्त्वाचं आहे, ती जागा फार महत्त्वाची आहे आणि ते आयडेंटिफाय होणं पण फार महत्त्वाचं आहे. म्हणून तिथे लक्ष्मीची पावलं लावलेली आम्ही कधी पण अवॉइड करायला सांगतो की लावू नका म्हणून सांगतो. म्हणजे कर्ता व्यक्ती काम करतोय, लक्ष्मी बाहेर शोधतोय तर बाहेरही नाही, घरात शोधतोय तर घरातही नाही, मग कुठे ती उंबरठ्यावर असं होतं. तर ह्या गोष्टी तिकडे आम्हाला बघायला मिळतात. मग तिथे असे स्टिकर्स लावणं किंवा प्रेशियस सिम्बॉल्स लावणं आम्ही टाळतो. मग बाकी मग खूप कस्टमाइज आहे ह्या गोष्टी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या डेट ऑफ बर्थप्रमाणे त्यात काही गोष्टी आम्ही सजेस्ट करत असतो. आता एवढं डिटेल्समध्ये जाणं योग्य नाही, म्हणजे त्याला तसं कंटेंट आउटपुट पण द्यावं लागतं आम्हाला. पण या महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये मी डेफिनेटली सांगतो, कॉन्फिडेंटली सांगतो. आणि माझे उंबरठ्याचे 2-3 फॉर्म्युले एकदम कॉन्फिडंट आहेत. म्हणजे मी 1 लाख रुपये घेतले ना तरीसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. 2-3 फॉर्म्युले एकदम कॉन्फिडंट आहेत, म्हणजे शुअर शॉट रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतोच, अशी परिस्थिती आहे ना. थँक्यू मॅडम. अध्यात्म आणि बुद्धिमत्तेच्या या प्रश्नाला मला उत्तर दिल्याबद्दल भूषण सरांचे धन्यवाद.